हॅलो, मी कामावर बसले आणि आता मी तुमच्या समोर मी कामावर आहे आणि मी आता कॅमेरा ओपन करून व्लॉग शूट करते, तो सुद्धा YouTube साठी. मीन्स मोठावाला ब्लॉग आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. मी एकटी आहे केबिनमध्ये. इकडे बघायचं नाही, अंकिकडे इकडे बघायचंय. मी केबिनमध्ये एकटी आहे आणि एक काम करते, छोटंसं काम करते. सो म्हटलं ह्या कामामध्ये मी बडबडही करू शकते, त्यामुळे मी हा असा कॅमेरा ओपन ठेवून व्लॉग शूट करते. सो इट जस्ट रॅन्डम व्लॉग. सो काय बोलू, भरपूर दिवसाने मी असं रॅन्डम व्लॉग करते. खूप टाइम झालाय. 7,000 सबस्क्रायबर झालेत आपले. एक माझा व्हिडिओ व्हायरल गेला, तो पण माझ्या एका चुकीमुळे. बट ठीक आहे, जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून लेट इट गो. आता मी काहीतरी बडबड करता करता शोधते, पण ते मला सापडत नाही की मी काय शोधते. अनुजा, अनुजा, मी आहे ना एकटी कधी बोर होऊ शकत नाही, कारण मी अतिशय जास्त बडबडी आहे. एकटे तर बोर होणार नाहीच, पण मी दुसऱ्या कोणालाही बोर करू शकत नाही असं मला वाटतं. कारण का माहितीये का, अरे बापरे, मी काहीतरी मिस्टेक करते. अनुजा, थोडी लाईट कमी पडतीये, थोडा असा आवाज पण कमी येईल, पण काय नाही माझ्याकडे. डोंट नो मी हा व्लॉग अपलोड पण करेल की नाही. मला कॉल आला. काय चांगला मुहूर्त शोधलाय मी व्लॉग करायला, व्लॉग शूट करायला घेतला आणि मग मला माझं पार्सल मिळालं. कसली भारी आणि किती गोंडस आहे माहितीये ही साडी. जाम जाम भारी आहे. कलर पण किती क्यूट आहे ना. हे कुठचे पेड कोलॅब नाहीये, मी तुम्हाला ना इथे लिंक देईन. मिशोवरनं 400-450 रुपयात साडी मागवलेली आहे. सिंपल 2 कलर मध्ये आहे. मला जाम आवडतं अशा प्लेन साड्या आहेत ना, जाम भारी वाटतात. आणि एक ह्याच्यामध्ये ट्रिक आहे अशा साड्या मागवण्यामध्ये, कारण यामध्ये ना थोडं बारीक दिसता येतं. प्रो टिप दिली तुम्हाला मी हा ब्लॉग शेअर करायला. डोंट नो मी ब्लॉग हा पोस्ट करेल की नाही, पण शूट करून ठेवते. असे माझे भरपूर सारे ब्लॉग आहेत जे मी शूट करते पण एडिट करत नाही, पोस्ट करत नाही. मॅडम, मग प्रिंट का जात नाहीये? एरर आला, एरर. कॅन्सल प्रिंटिंग म्हणतायत. पेपर हॅज रन आउट. परत आता सोडते बघा. हा मॅडम, गेलं. आलं. ऍक्च्युली मी आहे ना, असं भरपूर जवळ वाटतंय का? ठीक आहे. मी भरपूर सारा कंटेंट प्लॅन केला होता, यु नो. पण काय होतं, नोव्हेंबर डिसेंबर आला की मला ना काहीच करायला जमत नाही. पण तरीही मे बी ना मी, अरे नाही मॅडम, एक मिनिट. हा ते गेलं. आलं ना? हा ठीक आहे, आलं ना. पण असं मी काय करू? ऍक्च्युली मी खूप डिफिकल्ट आहे खरं असं पब्लिकमध्ये व्लॉग शूट करणं. मी अजून त्याला यूज टू झाले नाही, पण व्हायला हवं. मे बी आता 1-1.5 वर्षानंतर मला एवढं कम्फर्ट झोनच्या तर बाहेर यायलाच पाहिजे. हां, मी काय म्हणत होते, ऍक्च्युली मी खूप सारा कंटेंट प्लॅन केला होता फॉर नोव्हेंबर डिसेंबर आणि मे बी जानेवारीपर्यंत. पण आहे ना, मला फक्त काहीच जमलं नाहीये. कारण का नोव्हेंबर डिसेंबर आला की कामाची रस सुरू होते. देन मग मला इकडे तसं फारसं लक्ष द्यायला मिळत नाही. त्यामुळे माझे व्लॉगही व्यवस्थित येत नव्हते इन्स्टाला. पण ठीक आहे, आता 1 महिना मला तसंही जमणार नाही, त्यामुळे काहीतरी करून उगीच अपलोड करायचं, त्यापेक्षा थोडा टाइम गेलेला ठीक आहे.
आणि या वेळेमध्ये मी एवढं बेकार असं वेट गेन केलंय ना, दिसतंय. खूप ट्राय करते मी ऍक्च्युली, पण ते होत नाही माझ्याकडनं. आणि मग असं होतं की मी हार मानते. असं वाटतं की माझ्याकडनं हे होणारच नाही. तशी मी एका दिवसात लगेच मोटिवेट सुद्धा होते की हे मी करू शकते. तेवढ्याच लगेच मी डिमोटिवेट सुद्धा होते. आणि इट्स व्हेरी नॅचरल असं मला वाटतं. बट सगळ्यात जर का हा ब्लॉग तुमच्यापर्यंत आला तर एक म्हणजे मला ह्या 15 दिवसात, तारीख नाही रिव्हील करत, पण ह्या 15 दिवसात मला ॲटलिस्ट 2 ते 3 किलो तरी वेट कमी करायचंय. आणि असं मी वाटलं म्हणजे हा ब्लॉग मी आज शूट करते. आज सकाळी म्हणजे रात्री झोपताना मी असं ठरवलं की उद्यापासून मी स्ट्रिक्टली 1 मील इन अ डे जे काही डाएट प्लॅन असतो त्याचा पूर्ण करेल. पण सकाळी आल्या आल्या मला रवा केक खायला मिळालाय. काय बोलू मी आता? म्हणजे तोपर्यंत तर ठीक होतं, पण त्यानंतर 2 वडापाव रगडलेत. एक मस्त मोठा कप चहा प्यायले. आता मी कसं काय वेट लूज करू शकते, वेट लॉस करू शकते? आणि आता मला रिग्रेट होतोय की मी हे का खाल्ले. खाताना मला अजिबात रिग्रेट होत नाही. असं वाटतं की चला जाऊ दे यार, एकच तर जिंदगी आहे, एकच तर आयुष्य आहे, जिली आपली जिंदगी असं. पण ते खाल्ल्यानंतर मला आता पश्चाताप होतोय. आणि मग म्हणते तरी पण दुपारी मला काय नाही काय जेवायचं असतं. हा, असं म्हणणार नाही मी की आता एवढं सगळं खाल्लंय, दुपारी थोडा ब्रेक घेईल, जस्ट पाणी एखादं असंच काहीतरी साधंसं काहीतरी खाईल. पण नाही, दुपारी मला व्यवस्थित मस्त भरपूर भात, भाजी, चिकन सगळं खायला लागतं हवं असतं. पण मे बी उद्यापासनं मी नॉन स्टॉप शुगर सोडणार आहे. असं होईल की नाही त्याचा रिझल्ट तुम्हाला तसाही दिसेल, जर का मी बारीक झाली तर, जर का वेट गेन केलं तर नाही केलं. सिंपल ॲज दॅट. 7/70. किती सिंपल आणि साधं काम करते मी. काय आणि त्याला म्हणा किती रुपयाने देशील? भरपूर आहेत आमच्या 50 एक एवढे काढायचे. त्याच्यात त्याला म्हणा ह्या याच्यात बसून असं लॅमिनेशन. मॅडम, हो मॅडम, तुमचे ते बसून काय उपयोग नाही मला. काय धड लाईट नाही, काय नाही, मी ब्लॉग शूट करू शकत नाही. काय लाईट नाही, लाईट लाव. तसा लाईट नकोय मला. तू लाईट लावा बघू, ती उजेड पडतो. मला घेऊन येतोस मध्ये भरपूर अजून काय तुला उजेड पडतो. त्या खिडकीत ना वेगळं लाईट येतो. आणि मग तू बंद कर, वेगळा लाईट. अशा मध्ये उभे राहा बघू खिडकीच्या इथे. खिडकी ओपन आहे पण ठीक आहे. तुला एकच लाईट हवंय. नको मम्मी लाईट, मॅडम लाईट, मम्मी म्हणते लाईट बंद करा. मला लाईट नाही आवडत, कधी असं गरम होतं. आता मला ना परत भूक लागली. मॅडम माझं नशीब बघा ना काय ते, मला डॉमिनोज वाल्याने ना व्हॉट्सअपला मेसेज केले नाही, ऑफर्स वगैरे काय ना काय आहे अशा. आता मी जस्ट म्हणाले की मी दुपारचं नाही जेवणार. आता डॉमिनोज वाल्याने मेसेज केले नाही, काय करायचं? पिझ्झा वाले. हा मागे एकदा आपण खाल्ला बघितलं माहिती, म्हणून तर नाही ऑर्डर करते. सुका सुका सुका. काम झालंय, मस्त जेवण झालंय, आणि आता मी घरी जाऊन असली बेकार झोपेल ना. जाम कंट्रोल करते ऍक्च्युली मी दुपारच्या झोपेवर, पण तरीही मला झोप येते. डोंट नो वाय. हा, जसं की मी मगाशी म्हणाली की मी मस्तपैकी जेवून झोपेन, पण जरा प्लॅन मध्ये बदल आलेला आहे आणि आता मी जाते मार्केटला शॉपिंगसाठी. सो हे आहेत माझे आउटफिट ऑफ द डे. मी तुम्हाला सांगते की मी एकच कुर्ती 1000 वेळा घालायचा रेकॉर्ड मोडू शकते. जे माझ्याकडे नवीन कपडे असतात ना, मला तेच सारखे घालायचे असतात. बाकी तो कपडा पूर्ण खराब होऊन जात नाही तोपर्यंत मी तो फुल पैसा वसूल होईपर्यंत घालू शकते. जसं की ह्या टॉप सोबत आहे, मी इतक्या वेळा घातलाय की आता कोणी ओळखेल की मी हा किती वेळा घातलाय. सो चलो देखते है कुछ. जर का चांगलं काही शूट करायला मिळालं ना शॉपिंग करता करता तर आय डेफिनेटली डू इट, बट देखते है. चलो.
तुम्हारा दर्द मारे